गुड इव्हनिंग फ्रेंड्स. जर आपल्याला आजच्या या धावपळीच्या टेक्नॉलॉजीच्या सोशल मीडियाच्या आणि ए आयच्या जमान्यात जर ए आयशी इंग्रजीमध्ये बोलायचे असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. मी आपल्याला असे एकूण 10 टूल्स किंवा टिप्स सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ए आयशी चॅट करू शकतात, ए आयशी इंग्रजीमध्ये बोलू शकतात, वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकतात, कॉन्व्हर्सेशन करू शकतात, छोटी मोठी वाक्य बोलू शकतात. तर बघा, आपल्याला जर ए आयशी इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर आपल्याला संवादाचा सराव करावा लागेल. संवादाचा सराव करावा लागेल म्हणजे काय? आपल्याला त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन करावं लागेल. इंग्रजीमध्ये छोटे शब्द बोलावे लागतील, इंग्रजीमध्ये छोटे वाक्य बोलावे लागतील. ए आयमध्ये चॅट जीपीटी असेल, परप्लेक्सिटी असेल किंवा अलीकडे अतिशय प्रसिद्ध असलेले जेमिनाई असेल, तर या जेमिनाईशी, चॅट जीपीटीशी किंवा परप्लेक्सिटीशी किंवा अजून जे काही वेगवेगळे ए आय टूल्स आहेत, यांच्याशी जर आपल्याला इंग्रजी बोलायची असेल तर आपण बिनधास्त सोपे शब्द किंवा सोप्या वाक्यांनी सुरुवात करू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, एक भीती आपल्या मनातून काढा. ए आय आपला अपमान कधीही करत नाही. पण जर आपलं वाक्य चुकत असेल, शब्द बोलत असताना आपले उच्चार चुकत असेल, तर 100% ए आय आपल्याला एक मित्राप्रमाणे, एक मोठ्या भावाप्रमाणे, एक गुरुप्रमाणे किंवा एक शिक्षकाप्रमाणे 100% मदत करते. दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स, माझा वैयक्तिक अनुभव आहे. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ए आयशी इंग्रजीमध्ये बोलायची असेल तर आपल्याला सुरुवात करायला किंवा ए आय चॅट बॉटशी आपल्याला इंग्रजी बोलायला काही अडचण नाही. त्यासाठी बोलण्याचा सराव असावा, कॉन्व्हर्सेशनचा सराव असावा, स्पीकिंगचा सराव असावा किंवा कम्युनिकेशनचा सराव असावा. या तिघही शब्दांचा अर्थ एकच होतो. दुसरी गोष्ट, व्याकरण आणि वाक्यरचना दुरुस्ती. समजा ए आयशी इंग्रजीमध्ये बोलत असताना आपलं जर एखादं वाक्य चुकत असेल, राईट, आपलं त्या वाक्याचं व्याकरण चुकत असेल, तर ते व्याकरण कसं सुधारावं, ते वाक्य कसं सुधारावं, त्याच्यात नेमका काय बदल करावा, हे देखील आपल्याला ए आय शिकवतं. मग ते व्याकरण असेल किंवा वाक्यरचनामध्ये काही बदल करायचा असेल, बिनधास्त तुम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा, घाबरू नका. शब्दसंग्रह वाढवणे. तिसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला ए आयशी बोलायची असेल, आता आपल्याला इंग्रजी बोलायची असेल, मराठी बोलायची असेल, हिंदी बोलायची असेल किंवा जगातली कोणतीही भाषा बोलायची असेल, तर ती भाषा बोलण्यासाठी अगोदर आपल्याकडे शब्द भरणा असावा लागतो. आपल्याकडे जेवढे शब्द भरणा असेल, जितका जास्त शब्द भरणा असेल, तितकं अतिशय सुंदर इंग्रजी आपण बोलू शकतो. मग त्याला व्होकॅब्युलरी लागते, म्हणजे शब्दसंपदा लागते. मग आपल्याला खूप मोठमोठे शब्द पाठ करावे लागतात का? मोठमोठ्या स्पेलिंगा लक्षात ठेवाव्या लागतात का? नाही. अतिशय सोप्या म्हणजे 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी, 12 अक्षरी, 13 अक्षरी, 14 अक्षरी, 10 अक्षरी शब्दांच्या कोणतेही स्पेलिंग असो किंवा कोणतेही शब्द असो, त्यांचे मराठीत मीनिंग माहिती असले पाहिजे. जोपर्यंत आपल्याला अर्थ माहीत नसणार तोपर्यंत आपण चॅट जीपीटी असेल, जेमिनाई असेल, परप्लेक्सिटी असेल किंवा कोणतेही ए आयचे टूल्स असेल, त्याच्यासोबत आपण इंग्रजी बोलू शकत नाही. इंग्रजी बोलण्यासाठी शब्दसंग्रह असावा लागतो. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे फार महत्त्वाची आहे. बघा, चौथी गोष्ट काय आहे? उच्चार सुधारणे. याला ॲक्सेंटसुद्धा म्हणतात किंवा प्रनन्शिएशनसुद्धा म्हणतात. म्हणजे आपण जे बोलत आहोत ते त्या ए आयला समजलं पाहिजे की आपण इंग्रजीमध्ये काय बोलत आहोत. आपलं बोललेलं जर त्या ए आयला समजलं नाही तर ते ए आय आपल्याला चुकीचे उत्तर देऊ शकतं. मग ते चुकीचे उत्तर जाणून बुजून देतं का ए आय? नाही. आपण काय बोललो त्या ऐकल्याप्रमाणे तिकडून उत्तर येत असतं. पण आपला आवाज जर चांगला असेल, आपले उच्चार चांगले असतील, आपलं इंटोनेशन चांगलं असेल, आपलं प्रनन्शिएशन चांगलं असेल, आपलं ॲक्सेंट चांगलं असेल, जितकं तुम्ही शुद्ध बोलणार, जितकं तुम्ही स्पष्ट बोलणार, तितकं स्पष्ट किंवा शुद्ध पद्धतीने आपल्याला ए आय उत्तर देत असतं किंवा आपल्याशी कम्युनिकेशन किंवा कॉन्व्हर्सेशन करत असतं. हा मुद्दा देखील आपण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भाषांतर आणि संदर्भ. समजा
तुम्ही ए आयला जर मराठीमधून बोललात आणि तुम्ही सांगितलं की मी बोललेलं मराठी वाक्य मला इंग्रजीमध्ये करून द्या, तर ए आय काही सेकंदात त्या मराठी वाक्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला देतात. किंवा तुम्ही इंग्रजी वाक्य दिलं, तुम्ही मराठी वाक्य दिलं पाहिजे असं नाही. तुम्ही इंग्रजी वाक्य जरी दिलं, तर काही सेकंदात तेच इंग्रजीतील वाक्य ते ए आय मराठीत करून देतं. त्याला आपण ट्रान्सलेशन आणि रेफरन्स म्हणू शकतो किंवा कॉन्टेक्स्ट म्हणू शकतो, राईट? त्याच्यानंतर मुलाखतीची तयारी. समजा तुम्हाला भविष्यात एखाद्या ठिकाणी जॉब करायचं असेल, एखाद्या ठिकाणी नोकरी करायची असेल, तर आपल्याला इंटरव्ह्यू कशी द्यावी? इंटरव्ह्यूमध्ये कसे प्रश्न विचारले जातात? त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी? मग ते इंग्रजीमध्ये कसं बोलावं? त्याचा सराव म्हणजे प्रॅक्टिस कशी करून घ्यावी? सगळं इंटरव्ह्यू देण्यासाठी किंवा घेण्यासाठीचं संपूर्ण डे टू डे, अप टू डेट नॉलेज ए आय आपल्याला देत असतं. त्याच्यानंतर लेखन कौशल्य, ज्याला रायटिंग स्किल म्हणतो आपण, राईट? की आपण ईमेल कसा लिहिला पाहिजे, निबंध कसा लिहिला पाहिजे, एखादी स्टोरी कशी लिहिली पाहिजे, पत्र कसं लिहिलं पाहिजे, याच्याविषयीचं आपल्याला गायडन्स पाहिजे असेल, ते गायडन्ससुद्धा उदाहरणासहित, नमुन्यासहित, एक्झाम्पलसहित ए आय आपल्याला देत असतं. म्हणजे आपल्याला फक्त स्पीकिंग स्किल डेव्हलप करायचं नाही, आपल्याला फक्त रीडिंग स्किल डेव्हलप करायचं नाही, तर आपल्याला रायटिंग स्किल म्हणजे लेखन कौशल्यसुद्धा डेव्हलप करायचे आहे. दीज आर द 4 स्किल, दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्किल: लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. ओके. त्याच्यानंतर 8व्या नंबरचा टॉपिक काय आहे बघा, वाचन सराव. आपण जितकं वाचणार तितके वेगवेगळे शब्द आपल्या डोळ्यासमोरून जातील. आपण जितकं चांगल्या पद्धतीने वाचन करणार, वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपल्या डोळ्यासमोरून जातील. वाक्यांच्या रचना वेगवेगळ्या जातील. काही विधानार्थी वाक्य जातील इंग्लिशमधले, ज्याला ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. काही निगेटिव्ह वाक्य जातील, काही ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स जातील, काही इंट्रागेटिव्ह सेंटेन्स जातील, काही एक्सक्लामेटरी सेंटेन्स जातील. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, नकारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य, वाक्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, ते सगळे वेगवेगळे प्रकारची वाक्य आपण जेव्हा मराठी वाचत असतो किंवा इंग्रजी वाचत असतो, ते आपल्या सरावातून जात असतात, आपल्या हाताखालून जात असतात, आपल्या डोळ्याच्या नजरेखालून जात असतात, राईट? त्यामुळे रीडिंगसुद्धा चांगलं असलं पाहिजे. कुणीतरी म्हटलं आहे, रीडिंग इज द बेस्ट वे टू एक्सपांड युअर नॉलेज. जर आपलं ज्ञान आपल्याला वाढवायचं असेल, तर आपल्याला रीडिंग करणं फार महत्त्वाचं आहे. रीडिंगशिवाय आपलं काही होऊ शकत नाही. त्यामुळे रीडिंग करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर वैयक्तिक अभ्यासक्रम, राईट? म्हणजे तुम्हाला नेमकं प्रोफेशनल इंग्रजी बोलायची आहे, तुम्हाला एज्युकेशनल इंग्लिश बोलायची आहे, किंवा तुम्हाला ऑक्युपेशनल म्हणजे व्यावसायिक इंग्रजी बोलायची आहे, नेमकं तुम्हाला इंग्रजी कोणत्या प्रकारची बोलायची आहे, त्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला ए आय मार्गदर्शन करतं. त्या प्रकारच्या सूचना तुम्ही ए आयला देऊ शकतात आणि तुम्ही ए आयला सूचना दिल्यानंतर ए आय देखील तुम्हाला योग्य त्या सूचना देत असते. त्यानंतर 24/7 म्हणजे दिवसाचे 24 तास आणि 7 आठवडे तुम्ही ए आयच्या मदतीने कधीही इंग्रजी शिकवू शकतात. ए आय कधीही थकत नाही. 24/7 तास वेळ ए आय हे उपलब्ध असतं. म्हणजे तुम्ही दिवसा शिका, रात्री शिका. रात्री 1 वाजता अचानक त्याच्याशी इंग्रजीमध्ये बोला, 2 वाजता बोला. ते तुम्हाला कधीच सांगणार नाही की रात्रीचे 3 वाजता आहेत, तुम्ही मला कशाशी, म्हणजे तुम्ही का इंग्रजी माझ्याशी बोलता आहात? तुम्हाला कोणता टॉपिक आहे? तुम्हाला वेळेचं भान आहे की नाही? तुम्हाला ए आय कधीही बोलणार नाही. ए आय युअर बेस्ट टीचर नाउडेज, अँड विथ द हेल्प ऑफ ए आय यू कॅन लर्न अ लॉट. तुम्ही भरपूर काही शिकू शकतात. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.